महत्त्वाची बातमी, नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि त्यामुळे मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत। पवन येवले आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। पवन, काय स्थिती सध्याची? नक्कीच गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे आणि त्यामुळे गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला आहे। सध्या 4656 क्युसेस वेगानं पाण्याचा विसर्ग जो आहे तो नदी पात्रामध्ये सुरू आहे। आपण सध्या नाशिकच्या अहिल्यादेवी होळकर ब्रिज परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर गंगापूर धरणातून सोडलेलं जे पाणी आहे ते आता नदी पात्रातून आपल्याला रामकुंडामध्ये प्रवाहित होत असल्याचं बघायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते रामकुंड परिसरामध्ये आलेलं आहे आणि यामुळे या ठिकाणी हा संपूर्ण रामकुंड परिसर जो आहे तो पाण्याखाली गेल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। या ठिकाणावर असलेले मंदिरं देखील आता पाण्याखाली गेलेली आहेत। या ठिकाणी बाजार आहे त्याच्यावरती देखील परिणाम झालेला आहे। दैनंदिन या ठिकाणी पूजाविधी चालत असतात त्याच्यावरती देखील आपल्याला या ठिकाणी परिणाम झाल्याचं बघायला मिळत आहे। खरं तर नाशिक हे धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं आहे आणि या ठिकाणी राज्यभरातून भाविक जे आहेत त्या सकाळच्या सुमारास पूजाविधीसाठी या ठिकाणी येत असतात। या पूजाविधीवरती देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परिणाम जो आहे तो झाल्याचं बघायला मिळत आहे। संपूर्ण रामकुंड परिसर जे आहे ते आता पाण्याने वेढलं गेलेलं आहे। रामकुंड परिसरातील सिद्ध पाताळेश्वर मंदिर असेल, त्याचबरोबर रामकुंड परिसरातील छत्री असेल, यशवंत महाराजांचं मंदिर असेल, हे देखील आपल्याला आता पाण्यामध्ये गेल्याचं ज्या स्थिती आहे ती या ठिकाणी बघायला मिळत आहे। गेल्या 17 दिवसांपासून नाशिकची गोदावरी नदी जी आहे ती दुथडी भरून वाहत आहे आणि 17व्या दिवशी देखील आपल्याला नाशिकच्या गोदावरी नदीची पूर परिस्थिती जी आहे ती कायम असल्याचं बघायला मिळत आहे। मध्यंतरी पूर ओसरला होता आणि पुन्हा नंतर पावसाने जो आहे वेग धारण केला आणि धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली। त्यामुळे धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये पाणी जे आहे ते सोडण्यात आलेलं आहे आणि आता रामकुंड परिसर जो आहे तो आपल्याला पाण्याखाली गेल्याचं बघायला मिळतंय। ऋषाली, या माहितीसाठी